नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। संत सेवालाल महाराज यांची जयंती बदलापूर शहरामध्ये मोठ्या थाटामाटात जयंती साजरी केली जाणार आहे आणि अवघे 2 दिवस जे आहेत या जयंती उत्सवाला शिल्लक आहे। भव्य दिव्य पालखी सोहळा बदलापूर शहरामध्ये अनुभवता येणार आहे आणि कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे, कोण कोण मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत। सचिन राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत। कशा प्रकारे हा उत्सव असणार आहे आपण त्याच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात। सर, सगळ्यांची उत्सुकता शिकेला पोहोचलेली आहे। भव्य दिव्य आपल्या बदलापूर शहरामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती आपल्या माध्यमातून सर्व सहकार्यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे। कशा प्रकारे आयोजन असणार आहे, कोण कोण मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे? सर्वप्रथम जय सेवालाल आणि जय श्रीराम। जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या 287व्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया बंजारा सेवा संघ व सकल बंजारा समाज यांच्या मार्फत भव्य पायी दिंडी रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ही फक्त जयंती नसून बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि एकतेचं दर्शन घडवणारे आहे ही जयंती आहे। संत सेवालाल महाराज नेहमीच म्हणतात की समाज एकतामुळे समाजाचा विकास होऊ शकतो। त्याच्यामुळे संत सेवालाल महाराजांचं एक बोल आहे की बाबा की समाजाला जर परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मोठ्या थाटात करावा लागेल। तर मी या पवित्र दिवशी 15 फेब्रुवारी या पवित्र दिवशी मी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून व माझी सहकारी माझे उपाध्यक्ष साहेब, माझे सचिव, खजिनदार, माझी पूर्ण टीम आणि पूर्ण बंजारा समाजाकडनं मी सगळ्यांना आवाहन करतो, नायक, कारभारी, नसाबी किंवा लहान मुलं सगळ्यांना मी एक आवाहन करतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमात या, उपस्थिती दाखवा, आपल्या समाजाची ताकद, आपल्या समाजाची एकता दाखवून द्या। खरं म्हटलं तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण महिलांसाठी बरेचसे आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत। या कार्यक्रमात म्हणजे लेडीज लोकांसाठी आपण म्हणजे डान्स कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे। त्याबरोबर आपण एक लकी ड्रॉ आपण आयोजित केलेलं आहे ज्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह व्हा आणि या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अजून लोक त्या कार्यक्रमात यावा। यात बरेचसे मान्यवर आहेत। आपण जे बदलापूरचे राजकीय जे पुढारी आहेत त्या सगळ्या लोकांना आपण आमंत्रण केलेलं आहे। प्रत्येकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आपल्या कार्यक्रमाबद्दल। वामनदादा असतील म्हणा, निमेश दादा जे उद्योजक आहेत, बरेचसे असे मंडळी आहेत ज्यांनी खूप सारा या कार्यक्रमासाठी आपल्याला सपोर्ट केलेला आहे। राजेश शेठ शर्मा जी असतील, असे बरेचसे राजकीय मंडळी जे लोक आहेत आपल्याला या कार्यक्रमाबद्दल सपोर्ट करतायत, सहकार्य करतायत। तर मी फक्त लोकांना आवाहन करेल, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने या, आपण एकमेकांचा मतभेद विसरून या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणे एक जल्लोषाने आपण स्वागत करू। आणि सर्वप्रथम म्हणजे एक या कार्यक्रमाचे एक स्पेशल तुम्हाला बोलायचं म्हटलं तर आपण संत सेवालाल महाराजांची पायी दिंडी रॅली काढतोय। ही जी दिंडी रॅली असणार म्हणजे आमच्या ह्या रॅलीमध्ये या रॅलीमध्ये बंजारा समाजातील लोकांना एक बोलतात ना की ह्या कार्यक्रमामध्ये दिंडी रॅलीला खूप महत्व आहे। त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात या रॅलीचं आपण आयोजन त्या कार्यक्रमामध्ये आपण महिलांसाठी म्हणजे आमची वेशभूषा जी आमची परंपरा आहे आपण त्याच्यामध्ये ते दाखवायचा प्रयत्न करणार आहोत मोठ्या प्रमाणात। सर, अनेक आपल्या समाजातील मान्यवर असतील त्यांचाही सन्मान आपल्या माध्यमातून केला जातो, त्याविषयी थोडक्यात काय सांगा? आमच्या समाजातील ज्या लोकांनी आमच्या समाजासाठी समाजात येऊन नावलौकिक केलेलं आहे, क्रीडा क्षेत्र असू द्या, बोलतात की सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, त्या सगळ्या लोकांचा आपण तिथं सन्मान चिन्ह देऊन त्यांना हे करणार आहोत। सर, सगळ्यांची उत्सुकता शिकेला पोहोचली, कशा प्रकारे आयोजन? जय सेवालाल। सगळ्यांनी सेवालाल जयंतीला सगळ्यांनी यावा ही आवाहन करतोय मी। सर, कशा प्रकारे उत्सुकता शिकेला पोहोचली, काय सांगा? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे शंकर पवार सर आणि उमेश जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही सेवालाल जयंती महोत्सव करणार आहे। आणि त्याच्यासाठी आपले जे यंग टीम आहे एकदम उत्सवात आणि एकदम आनंदात, म्हणजे त्यांना एवढा उत्सव मनात हे की जयंती म्हणजे त्यांना जीवाभावाची वाटते की पोरामध्ये एवढा उत्सुकता आहे की 15 तारीख कधी येईल ते हे याचा विचार करत आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही सगळे यंग मिळून ही जयंती जोरात थाटामाटात साजरी करणार आहे। सर, कसा आनंद होतोय, सगळे एकत्र आलेला आहे, समाज एकत्र आलेला आहे, जयंतीची उत्सुकता कशी शिकेला? जय सेवालाल। हे चांगला कार्यक्रम जे सचिनने केलेला करतोय, रॅलीचं वगैरे सगळं प्रोग्राम जे केलेलं आहे
हे खूप चांगल्यापैकी होऊ ही माझी विनंती आहे आणि सगळ्यांना घेऊन चाला आणि मस्त कार्यक्रम पार पाडावा, व्यवस्थित सगळ्यांनी सहकार्य करावा ही माझी विनंती आहे आणि चांगला मस्तपैकी आपलं पाहिजे. सगळ्यांनी यावा, या भागात सगळ्यांनी भाग घ्यावा, सगळ्यांनी हे चांगला कार्यक्रम पार पाडावा. नक्कीच आपण पाहिलं भव्यदिव्य हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण आयोजकांसोबत संवाद साधलेला आहे. सचिन राठोड यांच्या माध्यमातून हे भव्यदिव्य आयोजन आहे. संपूर्ण समाज एकत्र आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये अशा स्वरूपात जे आहे ते बॅनर लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे आयोजन असणार आहे. महत्वाचं म्हणजे पायी पालखी जी आहे ती इथून निघणार आहे. बस स्टँड इथून बरोबर सायंकाळच्या दरम्यान जे आहे ते 4 वाजता इथून ही पालखी निघणार आहे. अनेक मान्यवर, सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. सर, उत्सवाबद्दल काय सांगा? उत्सव आहे आमचं म्हणजे महाराजांचा उत्सव आहे. त्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला आहे की पालखी जी पालखी आपली ती आपला बसस्टॉपवरनं खांद्यावर घेऊन सगळी पोरं जुनी नगरपालिका ते तलाठी ऑफिसवरनं आपली पालखी जाणार आहे गांधी चौक ही पालखी मिरवणूक प्लस DJ हे सगळं उत्सव आमचा नियोजन आहे. तसा प्रकारे आम्ही पुढचा प्रोग्राम तिथं जाऊन सांस्कृतिक प्रोग्राम आहे, प्लस जे आपले लहान पोरं आहेत त्यांचं डॅन्सचा प्रोग्राम आहे, आमचं कल्चर दाखवायचा प्रोग्राम आहे. तिथं जाऊन आम्ही जे मान्यवर येतील त्यांचा सत्काराचा प्रोग्राम आहे असं आमचं नियोजन आहे. नक्कीच आपण पाहिलं भव्य पालखी निघणार आहे आणि बंजारा समाजाची संस्कृती जी आहे ती या पालखीमधून संपूर्ण शहराला जी आहे ती पाहायला मिळणार आहे. भव्यदिव्य हे आयोजन असणारे संपूर्ण आयोजक आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, कशी उत्सुकता शिगेला पोहोचले, काय सांगाल एकंदरीत? सर्वप्रथम सर्व बदलापूरकरांना जय सियाराम आणि जय सेवालाल महाराज. हा असा प्रोग्राम, एक कल्चरल प्रोग्राम फर्स्ट टाइम आपण ऑर्गनाईज केला आहे बदलापूरमध्ये. तर आपली फक्त मनापासून एक नम्र विनंती आहे की फक्त प्रोग्राममध्ये या आणि एक प्रोग्रामचा जो आपला एक्साइटमेंट होता ना तो एक फक्त व्यवस्थित करा आणि सहभाग करा, एन्जॉय करा, बस तेवढाच. नक्कीच आपण पाहिलं बंजारा संस्कृतीचं दर्शन जे आहे ते या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून घडणार आहे आणि सर्व समाजाला एकत्र येऊन सांस्कृतिक ठेवा जो आहे तो जपण्याचं काम जे आहे ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आणि सखल बंजारा समाज यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये केला जाणार आहे आणि 15 तारखेला संपूर्ण सोहळा होणार आहे आणि सर्व समाज बांधवांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.